नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये एका मस्त हेल्दी रेसिपीसोबत. तर आज आपण फ्रेश अशा मेथीचे पराठे कसे बनवायचे ते पाहणार आहोत. तर त्यासाठी इथे मी शेतामधून ताजी ताजी मेथी आणलेली आहे आणि तिला अशी फक्त तिचे पानं निवडून घ्यायचे. तर आपल्याला हे पाहू शकतं याप्रमाणे देठ अजिबात घ्यायचं नाही आहे, कारण की आपल्याला पराठे लाटताना सोपे जातील म्हणून. तर व्यवस्थित अशी धुवून कापून घेतली पहिल्यांदा, नंतर धुवून घेतली. आता यामध्ये आपल्याला वाटण तयार करायचे घालण्यासाठी थोडंसं आलं घेतलं आहे, चवीनुसार मीठ घेतलं आहे, हिरव्या मिरच्या घेतल्यात भरपूर साऱ्या, लसूण घेतलं आहे. आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घ्यायचं. तर पहिल्यांदा बारीक वाटून घेऊयात. तर अतिशय छान लागतात आणि मेथी जी आहे त्याचं प्रमाण थोडंसं जास्त घालायचं, अजिबात कडू वगैरे होत नाही. तर याला आपण आता वाटून घेऊया आणि मीठ देखील वाटणामध्येच घालून घ्यायचं अंदाजानुसार. तर या पद्धतीने असं बारीक करून घ्यायचं आणि यामध्ये तुम्ही जिरी टाकली तरी पण चालेल. तर इथे मी स्वच्छ धुवून बारीक करून घेतलेली मेथी घेतलेली आहे मोठ्या परातीमध्ये. तर खूप जास्त पण बारीक नाही करायची, कारण की कडू होऊ शकते, म्हणून असं थोडीशी जाडसरच कापून घ्यायची. तर आता यामध्ये आपल्याला घालायचे बेसन घालायचे 1 वाटी. बेसनाने काय होते, आपले पराठे जे आहेत ते खुसखुशीत छान होतात. तर आता यामध्ये आपल्याला गरजेनुसार गव्हाचं पीठ घालायचं आहे. तर जितकं मावेल तितकं आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे. मेथीचं प्रमाण जे आहे ते थोडंसं जास्त ठेवायचं, जेणेकरून दिसायलाही छान होतात आणि लागतातही छान. तर आपण त्यामध्ये घातलेलं आहे आता पीठ. आता हे वाटण तयार करून घेतले ते देखील यामध्ये घालून घ्यायचं. तर म्हटल्याप्रमाणे तुम्ही यामध्ये जिरं घालू शकता, अजून सफेद तीळ घालू शकता. तर याला चांगलं मिक्स करून घेऊयात आणि थोडंसं आता गरजेनुसार आपल्याला हवं त्या पाण्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पिठाचा गोळा तयार करायचा आहे, आपण जसं की चपात्यासाठी मळतो. तर थोडंसं मी त्याच मिरचीच्या भांड्यामध्ये, म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची व्यवस्थित अशी धुवून घेतली आणि त्यामध्ये मळते. तर यामध्ये ना आपल्याला कलर छान येण्यासाठी काय करायचे, थोडंसं जिरं घालायचं आणि कलर छान येण्यासाठी इथे मी थोडीशी हळद देखील घालणार आहे. तर छान असं हिरवेगार दिसतात आपले पराठेचे हळद घातल्यामुळे. थोडीशी हळद घातली. आता छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि पिठाचा गोळा तयार करून घेऊयात मस्त असा. तर इथे पाहू शकता आपला पिठाचा गोळा जो आहे तो तयार झालेला आहे आणि थोडंसं तेल लावायचं आणि एक 5-10 मिनटं साईडला ठेवून द्यायचं, जेणेकरून छान असं भिजलं जाईल आपलं पीठ. तर एका भांड्यामध्ये काढून इथे मी 5-10 मिनटं साईडला ठेवून देते झाकून. तर एक जवळजवळ 15 मिनिटानंतर इथे मी पराठे बनवायला घेते आणि मस्त असं मऊ झालं आपलं पीठ, पाहू शकता चांगलं भिजलंय. तर आपल्याला आता पराठे तयार करायला घ्यायचे. तर पराठे तुम्हाला किती साईजचे बनवायचे तितका मोठा तुम्ही गोळा घेऊ शकता. तर इथे मी हाताला थोडीशी पिठी लावलेली आहे गव्हाची, कारण की ते चिकटू नये म्हणून. आणि व्यवस्थित असं मी तर चपातीच्या साईजच करणार आहे पराठे. तर तुम्हाला छोटे आवडतात तर छोटे करा किंवा मोठे आवडतात तर मोठे देखील करू शकता. तर असं छान चपटा करून घ्यायचा आणि आपलं गव्हाचं पीठ जे आहे सुकं त्याच्यामध्ये असं घोळवून घ्यायचं आणि छान असं गोल गरगरीत पराठा लाटून घ्यायचा. तर आपण लाटून घेऊयात. तर पिठीचा वापर करायचा थोडासा, कारण की काय होतं चिकटत नाही म्हणजे खाली. तर छान असं गोल गरगरीत आपण लाटून घेऊयात आणि नंतर मस्त तुपामध्येच आपण भाजणार आहोत. तर इथे आपला एक पराठा तर लाटून चाललाय. आता काय करायचं, आपल्याला छान असं भाजून घ्यायचं. तर इथे मी तवा ठेवलेला आहे ऑलरेडी गरम होण्यासाठी, त्यामध्ये थोडंसं तूप पसरवते. मी म्हटल्याप्रमाणे मी तुपामध्ये भाजणार आहे, तुम्ही तेलामध्ये भाजलं तरी पण चालेल, खूप छान लागतात. तुपाने छान असे मऊ होतात. तर खालच्या साईडने तेल घातलं, त्याच्यावर पराठा घातला. आता दोन्ही साईडने चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर दोन्ही साईडनी पण तूप लावून घेणार आहोत, तेल पण लावू शकता तुम्ही. तर खालच्या साईडनी थोडंसं भाजलं की आपण पलटून घ्यायचं आणि छान असं दुसऱ्या साईडने देखील भाजून घ्यायचं. तर तुम्ही याच्यामध्ये ना कांदा पण घालू शकता बरं का, म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये साहित्य घालू शकता. पण असा प्लेन जो केला ना तो खरंच छान लागतो. नक्की करून पहा आणि कुठे जर लांब प्रवासासाठी जाताय तर नक्की हे बनवून न्या. एक 4-5 दिवस नक्की खाऊ शकता तुम्ही बनवून नेऊन. तर मी तर करते नेहमी तसंच, खूप
छान लागतात आणि जसं शिळे होतात तसे उलट अजून छान लागतात। तर याबरोबर तुम्ही लसणाची चटणी किंवा शेंगदाण्याची चटणी किंवा असं देखील खूप छान लागतात। तर दोन्ही साईडनी छान असे भाजून घेतलेला आहे आपण पराठा। याप्रमाणे आपण सगळे पराठे तयार करून घेणार आहोत। तर याबरोबर खाण्यासाठी मी तुम्हाला दाखवते मी काय केलं ते। छान अशी लाल जरजरीत लसणाची चटणी केलेली आहे आणि शेंगदाण्याची चटणी आणि पराठे पण अगदी छान झालेत मऊसूत असे। आणि ही चटणीची रेसिपी जर तुम्हाला पाहायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, नक्की जाऊन पहा। आवडला असेल व्हिडिओ तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया असंच एका छान रेसिपी सोबत।